हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता उठलो आहे 9 वाजता. रात्री सप्त्याला गेलो होतो तर 3-3:30 वाजता घरी आलो. मग येऊन झोपलो. तर मग आता उठलो 9 वाजता. 9-9:30 झाले असतील. आज सप्त्याचा लास्टचा दिवस आहे. हे दुपारी सप्ताह संपेल. तर काल जो रात्रीचा सप्ताह असतो तो म्हणजे सकाळी 7-8 वाजेपर्यंत चालू असतो आय थिंक. तर आम्ही आलो 3 वाजताच निघून, 3-3:30ला निघून आलो. माझ्यासोबतचा जो नानू होता जो तुम्हाला मी दाखवला, त्याला आली होती झोप, त्याला आला होता कंटाळा. मला येऊ होती तशी मजा, पण त्याच्यामुळे मला पण यायला लागलं. येऊन झोपलो तर आता उठलो. फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला माझं गाव वगैरे दाखवेन, घर दाखवेन. आणि आम्ही आंब्याची झाडं लावली होती, ती पण खराब झाली आहेत. म्हणजे काय माहिती ना, कीड लागली का पाणी नसल्यामुळे सुकलेत. दाखवेन तुम्हाला तसं मी. हॅलो गाईज, तर मी आलो आहे आमच्या इथे बाहेर शेतात. म्हणजे आता तर या टाईमला शेत नसतं, पण असं झालं आहे बाहेर गावात फिरायला. तुम्हाला बोललो होतो मग अशी की मी गाव दाखवतो म्हणून. तर मी आहे आमच्या बाजूला कार्तिक छोटा, त्यासोबत फिरतो आहे. हे आमचं शेत आहे पूर्ण. हो, आंब्याचं झाड, काजू. हे आमच्याकडे स्टॉप आहे, बस स्टॉप. तर हे पावसाळ्या टायमाला, म्हणजे पावसाळ्यात एकदम मस्त दिसतं, पूर्ण हिरवं हिरवं. तुम्हाला माहीत असेल कोकणामध्ये एकदम कसं हिरवळ असतं, तेच बघायला जास्त करून लोक येतात. आणि कोकणामधले प्रोग्राम, कार्यक्रम. तर आले तसंच सप्ताह बघायला. तर सप्ताह हिवाळ्या टाईममध्ये असतो. पावसाळ्यामध्ये असतात गणपती वगैरे, त्यावेळी पण मी तुम्हाला दाखवेन. तुम्ही दाखवतो अजून मी. इकडून माझं घर जवळच आहे, म्हणजे घराच्या बाजूलाच आमचं शेत आहे. बाकी कोणाचं शेत नाही, आमचंच शेत आहे घराच्या बाजूला. बाकी यांचे शेत असे डोंगरात इकडे वरती. कट्टर जाऊ थांब जरा इकडे. हे घर आहे आमचं. इथे आमच्याकडे जांभेची घर असतात, जसं की हा जांबा दगड तुम्ही बघा असेल त्याची घर असतात. तर पहिले तसंच घर होतं कच्चं. आता मग त्याला मग कलर वगैरे गेले, प्लॅस्टर वगैरे. आता त्याला घेऊन जातो कट्ट्यावरती. तो पण झालं खुश एकदम. आंबे आता नाही, आंबे आता मे महिन्यामध्ये. हा जुना स्टॉप आहे आणि हा नवीन आहे. आणि हा पण जुना आहे. तू किती वर्षाचा रे? किती वर्ष आहे तू? एक बोलते. हा असेल तसं 4-5 वर्ष जुना असेल. हा पण जुनाच आहे. आणि हा बघा अक्षता इथे सप्त्याला आली होती रात्री. सप्त्याला जाऊ आणि रात्री येऊन घरी झोपली होती. मग मी व्हिडिओ केली कंटिन्यू काल अशीच. आणि तू जाऊन झोपली. किती वाजता झोपली? 10:30. लाज नाही वाटत? ऐक ना, त्याच्यामध्ये ठेवले होते बघ ना, काय बकरी. आता नाहीत ना? हां, ह्याच्यात ठेवले होते ना. तुला नाही माहिती? तुमच्या बकऱ्यानं तुलाच नाही माहिती. मग ह्यांच्या बकऱ्या ह्याच्यामध्ये ठेवल्या होत्या आणि एक बकरी माझ्यासोबत पाठवली. हाय ब्लॅकी आणि ब्राउनी. हा, अरे इकडे पण आहे का? इकडे आहे हा ब्राउनी 2, हा ब्राउनी 1, हा ब्लॅकी आणि हा ब्राउनी 2. बाय बाय रेखा, जया, निघून हेमा. चाललो आम्ही परत. तर आता आलो आम्ही इथे आंब्याच्या झाडांच्या इथे. दाखवतो मला झाडं आंब्याची. हे आंब्याची झाडं आणि काय काय सुकलेत, मेलेत. हे बघा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे आहेत झाडे. कुठल्या कुठल्या आपा? पेढा बर्फी आणि हापूस आणि पायरी.
हा कुठे लालवाला फणस आहे वाटतं. हा झाला तरी पण चांगला. पानं विणं भरपूर आली तिला आहे ना. आणि अजूनही घेतला पानांचं तसं वाटतं ते. त्याला पानं नाही आलीत मोठी. हा इथे हा का इथे. हा बघ ह्याचा मोठं पान आहे. बघ मोठं पान आहे ना तो लालवाला फणस आहे. छोट कापून टाकू मोठी पान आहे. हा लाल फणस आहे तो लाल फणस एकदम माळी बनलेत माळी. बागेतून मग आम्ही घरी गेलो आणि नंतर मग चेंज केल्यानंतर मग आम्ही आलो देवळात तोपर्यंत कीर्तन वगैरे चालू होतं आणि ते झाल्यानंतर मग हे दहीकाळाचा प्रोग्राम चालू झाला आणि इथे ही दहीहंडी फोडली आहे आणि हा त्यामध्ये जो प्रसाद आहे तो मग सगळ्यांना वाटला जातो. तर हे दहीहंडी फोडल्यानंतर मग दिंडीचा कार्यक्रम होता पण मला त्याची व्हिडिओ नाही घेता आली कारण मोबाईल शुभमकडे होता आणि शुभम आला नव्हता देवळात. तर मग ही व्हिडिओ मी ॲड केली आहे तुमच्यासाठी कारण मला जमलं नाही की मी पूर्ण प्रोग्राम तुम्हाला दाखवेन. पण दहीकाळा काय असतो हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही व्हिडिओ बाबूकडून घेतली आहे आणि ही ॲड केली आहे तुमच्यासाठी. त्यानंतर मग आम्ही देवळाच्या बाहेर आलो कारण जेवणाचा प्रोग्राम चालू होणार होता आणि सगळेजण मग पंक्तीमध्ये जेवायला बसलेले आणि अर्धे जण वाढत होते. तर जागा होती मग आम्ही पहिल्याच पंक्तीला जेवायला बसलेलो. तर जेवणाच्या आधी मग सगळ्यांनी प्रार्थना केली आणि मग सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. तर ह्या आमच्या वाडीतील सगळ्या मुली आणि बायका होत्यात तर त्यांच्यासोबत मी जेवायला बसलेले आणि जेवायला होतं भात डाळ मटारची भाजी लाडू पापड आणि केळं. तर अशा प्रकारे हे जेवण होतं मंदिरातलं प्रसाद. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग सगळेजण घरी जातात आणि त्याच्यानंतर मग त्याचा हिशोब असतो त्याच्यासाठी मग मीटिंग वगैरे असते. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब